कारण या मातृभूमीचं दर्शन मला पुन्हा या डोळ्यांनी नाही घेता येणार. या मातीचा सुगंध पुन्हा मला या नासिकेने नाही घेता येणार. या सिंधू नदीच्या पाण्याचा थेंब पुन्हा या ओठांनी नाही टिपता येणार. माझा देह मी या मातृभूमीसाठी दिन नाही, माझा देह मी या मातृभूमीसाठी आत्ता देतो. माऊली प्रोडक्शनचं नवं नाटक आपल्या समोर येते. अर्थात नाटक जुनं आहे, पण आपल्याला पुन्हा एकदा आपल्या भेटीस येते असं ज्याची सगळ्या आपण जण वाट पाहत होतो. मी नथुराम गोडसे बोलतोय. खूप दिवसापासून चर्चा होती आणि अर्थात सौरभ गोखले महत्त्वाची मध्यवर्ती भूमिका साकारतोय. सौरभ, आत्ता सगळ्यांना माहिती आहे नथुराम गोडसे कोण आहे, काय आहे, पण मला ना ही एक्साइटमेंट आहे की इतकं मोठं नाटक आहे आणि आधी त्याचे एवढे प्रयोग झाले आहेत, इतकं गाजलंय, लोकांपर्यंत ते नाटक पोहोचलंय. तर नथुरामची जी निवड होती ना, ती जर्नी मला ऐकायची आहे तुझ्याकडनं. कारण एक तर तुझ्याकडे नाटक आलं तेव्हाचं तुझे तो मोमेंट तुझा आणि तुझी ती जर्नी सिलेक्शनची. सिलेक्शन खरं तर सांगू म्हणजे कुठल्याही अभिनेत्याला मराठी एस्पेशली मराठीत काम करणाऱ्या, मी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक जर त्याच्या वाट्याला आलं आणि त्यातली नथुरामची जर भूमिका आली तर क्वचितच काही जण असतील जे कदाचित नाही म्हणतील. त्यामुळे मला जेव्हा श्रीकांतनी फोन केला आणि उदय सरांचा फोन आला की असं असं नाटक आहे आणि तुला करण्यात इंटरेस्ट आहे का, मी ऑलरेडी एक नाटक करत होतो यू मस्ट डाय नावाचं, पण ह्याही आधी मी नथुराम गोडसेंवर एक नाटक केलेलं आहे. आणि बरेच वेळेला मला असं म्हणजे लोकांच्या बोलण्यात एक जाणवतं की खूप डेअरिंग स्टेप लोकांना वाटते की ही भूमिका करणं आणि ही भूमिका लोकांसमोर आणणं. कारण अतिशय वादग्रस्त असलेली ही भूमिका, ती व्यक्ती आणि त्याच्या भोवती झालेले अनेक राडे हे आपण बघितलेले आहेत, हे लोकांचे एक्सपिरियन्सेस ऐकलेले आहेत. पण मला अशा पद्धतीच्या भूमिका ज्या कम्प्लिटली ऑफबीट असतात आणि सेन्सेशनल असतात किंवा काहीतरी त्याला एक वेगळाच कम्प्लिटली अँगल असतो, असं करायला मला नेहमीच आवडतं. एकसुरी एका टाईपच्या भूमिका मी कधीच केलेल्या नाहीत. त्यामुळे जेव्हा मला ह्याच्या संदर्भात विचारलं गेलं तेव्हा मी इमिजिएटली हो म्हणलो. आणि बहुतेक असं वाटतं की त्यांचाच विश्वास बसला नसावा, कारण मला नंतर सरांच्या बोलण्यात एकदा जाणवलं की ते म्हणले की आम्ही नथुराम गोडसेची भूमिका ऑफर केल्यानंतर हे नाटक ऑफर केल्यानंतर इमिजिएटली हो म्हणलेला पहिला अभिनेता होता. सो कदाचित ते असेल, पण ते पण हे नशिबात असणं हे फार मला स्वतःला महत्त्वाचं वाटतं. कारण खूप स्ट्रॉंग भूमिका आहे, त्याची मतं खूप स्ट्रॉंग आहेत, त्यांनी केलेल्या गोष्टी अतिशय स्ट्रॉंग आहेत, एरॅटिकही म्हणता येतील. सो मला वाटतं हे लोकांसमोर मांडताना थोडीशी कदाचित तशी दिसणारी पर्सनॅलिटी त्यांना अपेक्षित डेफिनेटली असणार. शरददादांनी ते ज्या लेव्हलला नेऊन ठेवलं आहे ते तर एका वेगळ्या लेव्हलला, म्हणजे 800 प्रयोग नाही तर कुठल्या नाटकाचे होत नाहीत तेवढं त्या लेव्हलला ते गेल्याशिवाय. त्यामुळे कंपॅरिझन होणार हेही मला माहीत होतं. सो कदाचित काही लोकांनी ते कंपॅरिझनसाठी म्हणूनही नाकारलं असण्याची शक्यता आहे. पण मला ह्या गोष्टींचा कसा फारसा कधीच फरक पडलेला नाही. त्यामुळे मला हे आलं आहे माझ्याकडे म्हणल्यावर मी सोडण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे मी फक्त माझ्या आधीच्या नाटकाचे जे निर्माते आहेत त्यांना फक्त इमिजिएटली जाऊन विचारलं की असं असं नाटक माझ्याकडे एक आलं आहे, तर आपलं नाटक सांभाळून मी ते केलं तर तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का. ते म्हणले नाही जरूर कर, तुला व्हेरिएशन चांगलं एक वेगळं करायला मिळेल. त्यामुळे त्यांचाही सपोर्ट होता, माझ्या तर डोक्यात डेफिनेटली होतंच, आणि ह्याही टीमचा खूप चांगला सपोर्ट आहे, त्यामुळे करतोय. निश्चित. आत्ता तू शरदजींचं नाव घेतलंस म्हणून मी म्हणेन की तुम्ही सगळे कलाकार आहात, एकमेकांना भेटत असता, अनेक कार्यक्रमातनं तुमचं बोलणं होत असतं, त्यामुळे तुमच्यात असे रुसवे फुगवे नसतात, तुम्ही गिव्ह अँड टेक तुमचं असतं. सो हे नाटक तू करतोयस असं समजल्यावर अर्थात शरदजींना कळलंच असणार, तुमचं असा संवाद झालाय का किंवा बोलणं झालंय का, किंवा तू त्यांच्याकडनं काही मार्गदर्शन परत टिप्स अशा घेतल्यास का? रिसेंटली माझं आणि माझी त्यांची भेट झाली नाही आहे, बोलणं झालं नाही आहे. साधारण जानेवारी-फेब्रुवारीमध्ये कधीतरी आमचं बोलणं झालं असेल, पण त्याच्यानंतर आमची भेटही झाली नाही कुठल्या इव्हेंटमध्ये. फारसाही मी कुठल्या इव्हेंटमध्ये गेलेलो नाही, तेही कदाचित गेले नसतील. आणि त्यानंतर त्यांचे प्रयोग चालू झाले, ते बिझी खूप असतात, आणि माझंही नाटक चालू होतं, त्यामुळे आमची अजून तरी भेट झाली नाही. पण कधीतरी होईल, आणि मला वाटतं काही दोघांनाही काही फरक पडेल असं वाटत नाही. पण त्यांनी केलेलं, या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत त्यांनी केलेलं नाटक मी नथुराम गोडसे बोलतोय, तू पाहिलंस का? हो, मी खूप वेळा पाहिलं आहे. आणि तेव्हा मला आठवतं आहे, मी राधाई बावरी सिरियलच्या आधी मी उंच माझा झोका करत असताना मला वाटतं त्याचे प्रयोग चालू होते, इफ आय एम नॉट रॉंग, आणि तेव्हा मी जवळपास 4 एक वेळेला हे नाटक पाहिलं होतं.
आणि पुण्यातही पाहिलं होतं, मुंबईतही पाहिलं होतं. त्यामुळे उदय सरांना हेही माहीत होतं की हा पुण्यात प्रयोग असले किंवा मुंबईत प्रयोग असले तर त्याला वेळ असेल तर हा आवर्जून येतो. त्यामुळे त्यांना तीही माहिती होती. त्यामुळे नाटक बरेच वेळा पाहिलेलं आहे आणि इतक्या ताकदीचं नाटक म्हणजे मला तेव्हा त्याचं कौतुक हेच वाटायचं की या नाटकाची सुरुवात एका 4-5 पेजेसच्या मोनोलॉगनी होते आणि ते सादर करायला काय लागत असेल आणि ते गेले 1.5 महिना अनुभव होते. नाहीच. ते असं असतं ना, की आपण एखादं नाटक पाहिलं असेल, की ते आपल्या इथून इथे बसतं हो. आणि आपण मग ते त्या सगळ्या मेमरीज रिकलेक्ट करत असतो, Right. की हे असं आहे, हे असं आहे. मग आत्ता हे नाटक करताना कुठे टोटल फ्रेश आहे. आपण आपली हे देत असतो, इनपुट्स, आउटपुट सगळे आपले देत असतो. पण कुठेतरी असं वाटतं, की यांची या ठिकाणी शरददादा अशी जागा घ्यायचा. तर इथे आपण अशी घेऊ शकतो का? किंवा घ्यायला हवी का? असा विचार तुझ्या मनात येतो का? किंवा तो आलाय का आता तालमीच्या दरम्यान? लकीली नाही आलेला. कारण काय झालं, एकतर हे नाटक जेव्हा ज्या काळात बंद झालं त्यानंतर बराच काळ ऑलमोस्ट 10 वर्ष होऊन गेलेत. म्हणजे मी पाहिलं होतं त्यानंतर 10 वर्ष होऊन गेलेत. सो तेवढ्या त्या मेमरीज आता स्ट्रॉंग नाही आहेत. मला इतकंच आठवतं आहे की परफॉर्मन्स वाईज मी त्यांनी कसं प्लेसमेंट असेल कदाचित थोडीफार आठवत असेल. आणि मला बऱ्याच लोकांनी विचारलं की तुला ते जुनं नाटक एकदा पाहायचं आहे का, जस्ट रेफरन्स म्हणून. पण मला ते कधीच आवडत नाही. कारण कुठे ना कुठेतरी कधीही तुम्ही अभ्यास करत असताना एखाद्या गोष्टी तुम्हीचा नकळत तुमच्याकडनं उपयोग केला जातो. होऊच शकतं, म्हणजे त्याच्यात काही चुकीचं नाही आहे. आणि इतक्या स्ट्रॉंग अभिनेत्याचं जर तुम्ही काम बघत असाल तर कदाचित त्याच्यातली एखादी लकब म्हणा, एखादी गोष्ट उचलावीशी तुम्हाला वाटू शकते आणि अजाणतेपणी तुम्ही कदाचित ती उचलालही. सो मला कुठेही ते नकोच होतं. सो एक तो फ्रेशनेस जो पाहिजे की त्यांनी एक नथुरामचा बाज वेगळा ठेवला होता. त्यांनी एका पद्धतीने नथुराम प्रेझेंट केला. मला तो कम्प्लिटली माझ्या पद्धतीने मला जसा कळला आहे तसा मला तो प्रेझेंट करायचा आहे. सो मी ते टाळलं आहे. नथुराम गोडसेंचा किती अभ्यास केलास? किंवा एखादी ऐतिहासिक भूमिका आपण करतो तेव्हा दडपण असतं आणि मग आपण रिसर्च करायला जातो, अभ्यास आपल्याला माहिती असतं, बेसिक गोष्टी माहिती असतात, पण जेव्हा भूमिका साकारायची म्हटल्यावर सखोल ज्ञान अर्थातच गरजेचं आहे. कारण तर मला सौरभकडनं ऐकायचं की त्याने नेमका नथुराम किती जवळून अनुभवलंय. खूप त्यांच्याबद्दल वाचलं आहे, खूप पुस्तकं वाचली आहेत. त्यानंतर गोपाळ गोडसेंची सगळी पुस्तकं वाचून झाली आहेत. त्यांच्या आता लकीली यूट्यूबसारखं माध्यम आहे जिथे अनेक पॉडकास्ट आपल्याला ऐकता येतात. बरेच हिस्टॉरियन्स त्यांच्याकडे त्यांनी गोळा केलेली माहिती तुम्हाला त्यांची ऐकायला मिळते. सो अशा पद्धतीचा अभ्यास बराच करता आला. लकीली त्यांचं जे म्हणजे त्यांनी जे स्टेटमेंट्स दिली कोर्टमध्ये ती आता पब्लिक झालेली आहे, ज्याच्यावर बंदी होती काही वर्ष. तर सो ते सगळं वाचलेलं आहे आणि त्यामुळे म्हणजे त्यांच्याबद्दल अनेक लोकांनी लिहून ठेवलेलं असल्यामुळे पर्सनॅलिटी वाईज तो माणूस कसा असेल. इव्हन चारुदत्त आफळ्यांच्या कीर्तनामध्येही त्यांच्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी आहेत. परत मागे मी जेव्हा नथुरामबद्दल नाटक केलं होतं तेव्हा चारुदत्त आफळे आमच्या झिरो शोला आले होते. अख्खी गोडशांची फॅमिली आली होती. सो प्रत्यक्ष त्यांच्या फॅमिली मेंबर्सबरोबर मला चर्चा करायची संधी मिळाली. ऑलमोस्ट आम्ही 2 तास बोलत होतो की ते कसे होते, काय होते. चारुदत्त आफळ्यांनी काही गोष्टी सांगितल्या, त्यांच्या गोपाळ गोडसे आणि त्यांच्या बहिणींनी काही गोष्टी सांगितल्या. सो त्यामुळे ह्या गोष्टी मला साधारण ऐकायला मिळाल्या असल्यामुळे मला एक रेखाचित्र साधारण मनात एक ठरवू शकतो की ह्या पद्धतीने आपण प्रेझेंट करू शकतो. आणि गंमत अशी होती की ह्या व्यक्तीबद्दलचं एक गोष्ट मला फार इंटरेस्टिंग वाटते की जी व्यक्ती गांधींची फॉलोअर होती काही वर्षांपूर्वी, ती मध्ये एक काळ येऊन जातो. त्यानंतर तिची थिंकिंग कम्प्लिटली चेंज होतं आणि ती असं टोकाच्या निर्णयाला पोचते. सो तो ट्रॅव्हल काय असेल, तो थिंकिंग वाईज तो ट्रॅव्हल काय असेल, किंवा ते कधीतरी त्यांच्या गांधींमध्ये इंटरॅक्शन झालं असेल, त्यांच्यात इतर लोकांमध्ये इंटरॅक्शन झालं असेल. आणि कारण असा डिसिजन हा माणूस सडनली आज उठला उद्या असा डिसिजन घेतला असं होत नाही. त्याच्यासाठी काही गोष्टी घडाव्या लागतात. त्या काय घडल्या असतील आणि इतका शांत व्यक्ती म्हणजे गांधींची अहिंसा आणि हे सगळं मानणारी व्यक्ती अचानक ह्या टोकाला जाते. सो तो ट्रॅव्हल काय हे सगळं जरासं इमॅजिन करायचं आणि त्या पद्धतीने अभ्यास करायचा प्रयत्न केला. बघूया आता लोकांना कसं वाटतंय. मला इथे आता तू इतकं सांगितल्यानंतर मला एक म्हणजे वैयक्तिक मलाही हे आहे की आपल्याला महात्मा गांधी माहिती आहेत, आपले राष्ट्रपिता आहेत, आपण सगळं बरोबर. वाचलेलं आहे, पाहिलेलं आहे. आणि नथुराम गोडसेही आता आपल्याला माहीत झालेले आहेत. आणि दोघांविषयी आपल्याकडे एक त्यांचे असे पॉईंट्स आहेत ते आपल्याला ते सकारात्मकदृष्ट्या आपण पाहतो. सौरभला आत्ता हे नाटक केल्यानंतर तू आमच्यापेक्षा जास्त त्याच्यात घुसला आहेस. सो गांधीजी किती चुकीचे होते असं वाटतं तुला? कारण नाटकातनं हे आणि नथुराम बरोबर होते का, तुझं मत? खरं सांगू का, यावर आपण कमेंट करणं, यावर आपण बोलणं हे
पूर्णपणे चुकीचं आहे. कारण आपल्यापैकी कोणीही तो काळ अनुभवलेलाच नाही आहे. आपण आता ही घटना घडली 48मध्ये. 48च्या आधी ज्या गोष्टी घडल्या त्याच्यात आपल्यापैकी कोणीही नव्हतं. आपण ते फक्त ऐकलंय, ते सुद्धा आता आपल्यापर्यंत ते येतंय म्हणून. मधल्या तर मला वाटतं काही पिढ्यांनी तर ते ऐकायलाही मिळालं नव्हतं, कारण तेव्हा काही सोशल मीडिया नव्हतं, यूट्यूब नव्हतं, काही नव्हतं. सो मला कुठेतरी असं वाटतं की हे कसं होतं माहिती आहे का, इथे बसून आपण गांधींबद्दल बोलणं किंवा नथुरामबद्दल बोलणं आणि त्यांच्या डिसिजन्सबद्दल बोलणं म्हणजे वर्ल्ड कपची मॅच बघायला घरात बसायचं बिअरचा कॅन घेऊन आणि बॉलवर सचिन तेंडुलकर आऊट झाला तर त्याला शिव्या द्यायच्या की काय एवढा साधा बॉल खेळता येत नाही का. सो तुम्ही जोपर्यंत त्या सिच्युएशनमध्ये ती बॅट घेऊन तिथे उभे नसता, तुमच्यावर बाजूनी हल्ले होत नसतात, तोपर्यंत तुम्हाला कळत नाही की त्या माणसावर काय असते, म्हणजे त्याच्यावर काय घडतंय किंवा त्याच्यावर काय कोसळतंय. त्यामुळे मला वाटतं हे त्या क्रिकेट फॅन्ससारखं आहे, त्यामुळे हे न केलेलंच बरं. तुझा एकंदरीत स्वभाव कसा आहे? म्हणजे आपण सिच्युएशन घेऊ एखादी, की एखादी गोष्ट घडली तर नाही बाबा नको, मी जातो, अहिंसा, आणि की मी इमिजिएट रिटॅलिएट करणारा माणूस आहे आणि कदाचित माझ्यातला तोच फॅक्टर ह्या भूमिकेसाठी महत्त्वाचा आहे की मी सॉरी सर, मी बाजूने जातो असं करणाऱ्यातला मी माणूस नाही. मी आरेला कार्य करणारा माणूस आहे आणि जी गोष्ट मला आवडत नाही त्याच्याबद्दल मी फर्म स्टँड घेऊ शकतो, अगदी 100% घेऊ शकतो. मग कोणी, कारण त्यामुळेच मला जेव्हा मी ह्याच्या आधी नथुरामची भूमिका केली होती, मी प्रचंड ट्रोलिंगला सामोरा गेलेलो आहे, शिवीगाळ आणि वाटेल ते व्हॉट नॉट. पण ठीक आहे, ओके. सावरकरांवर मला वाटतं तू वेबसिरीज करतोयस, त्यामुळे अर्थात एकामागोमाग एक ऐतिहासिक भूमिका बऱ्याच तुझ्या वाटेला येतात. बॉलिवूडमध्ये तुझा एक वेगळा प्रवास सुरूच आहे. पण इन्स्पायर्ड काय करतं, या ऐतिहासिक भूमिका इन्स्पायर्ड करतात तुला? खरं सांगू, मला ना कॉम्बिनेशन दोन्हीचं आवडतं. डेफिनेटली फिक्शनल तेवढंच आवडतं, पण ऐतिहासिक भूमिकांना करण्याची गंमत ही असते की एकतर ही माणसं कधी ना कधी आपल्या म्हणजे आपल्या समाजातल्या लोकांनी पाहिलेली आहेत. म्हणजे आत्तासुद्धा सावरकरांबद्दल मी बोललो तर माझी एक आजी आहे, शी इज अराउंड 90. तिने सावरकरांची व्याख्यानं ऐकलेली आहेत. त्यामुळे जेव्हा मी तिला काही गोष्टी विचारतो तेव्हा ती काही गोष्टी त्यांच्या सांगू शकते, की लकबी सांगू शकते किंवा अशा काही गोष्टी सांगू शकते. त्यामुळे ऐतिहासिक भूमिका करताना त्यांच्यावर अभ्यास करणं आणि ह्या गोष्टी मला खूप इंटरेस्टिंग वाटतात आणि त्या खूप इन्स्पायर पण करतात. आणि त्यामुळे जेव्हा एखाद्या व्यक्तीला समोरच्या माणसांनी पाहिलेलं असतं, आता जसं मी मागच्या वेळेला जेव्हा नाटक केलं होतं तेव्हा मला कुठे कळलं की मी आय एम ऑन द राईट ट्रॅक. मी नाशिकमधला शो केला होता आणि एक हिंदी भाषिक माणूस होता, सिंधी होता. त्यांनी मला येऊन तो मागे येऊन भेटला की तो मला म्हणला, मुझे मराठी समझ में नहीं आती, पण म्हणे मी तुम्हाला एवढं निश्चित सांगू शकतो की आता मला कळतंय की माझ्या पणजोबा आणि जी जनरेशन होती, जी कराची आणि त्या भागातून त्या फाळणीच्या दरम्यान पळून आली, ते जे सांगायचे त्याचं गांभीर्य काय ते आम्हाला तुमचं नाटक बघून कळतंय. सो तेव्हा मग तुम्हाला कळतं की हां, तुमचा अभ्यास बरोबर आहे, यू आर ऑन द राईट ट्रॅक. सो अशा पद्धतीचं अभ्यास करून अशी ऐतिहासिक कॅरेक्टर्स करणं मला स्वतःला जास्त आवडतं. त्यामुळे आणि लकीली तशी वाटायला येतात, त्यामुळे बरं आहे. एक प्रश्न म्हणजे असा, आता हा कुतूहलापोटी आहे, की तू जसं म्हणालास तसं की बऱ्याच लोकांनी ॲक्ट्रेसनी डायरेक्ट त्यांना हो म्हटलं नाही, पण तू हो म्हटलं, सो त्यांच्यासाठी ते शॉकिंग होतं. पण सौरभ, आता तू बऱ्याच तुमचा सगळा फ्रेंड सर्कल आहे इंडस्ट्रीमध्ये, सो तुला बरेच अभिनेते माहिती आहेत. जर सौरभ तिथे नसता तर सौरभला प्रेक्षकांमध्ये बसून शरद पोंक्षेन व्यतिरिक्त कोणाला नथुराम म्हणून बघायला आवडलं असतं स्टेजवर? कारण तू स्वतः नाटक करतोस, तुला चांगलं नॉलेज आहे, माहिती आहे. मला चिन्मयचं खरंच बघायला आवडलं असतं, म्हणजे चिन्मय मांडलेकरचं. त्याचं जेन्युइनली बघायला आवडलं असतं, कारण त्याला तो छत्रपतींची भूमिका जो इतक्या छान करू शकतो, मला त्याचं खरंच बघायला आवडलं असतं. पुढचा प्रश्न असा, छत्रपतींची भूमिका म्हणजे तुझं कद आणि काठी बघितलं तर छत्रपती मी म्हणते आता जे मोठ्या स्केलवर होतंय सगळं, तर तुला छत्रपती शिवाजी महाराज साकारायला किती उत्सुक आहेस, किती आवडेल? प्रचंड आवडेल, कारण माझी खरं पाहिलं तर माझ्या नाटकाच्या आवडीची सुरुवात ही जाणता राजापासूनची आहे. सो मी पुण्यात असताना, नुमवी शाळेत असताना आमच्या शाळेत जाणता राजाचा पाठ सादर करणारी आमची एकमेव शाळा होती. त्यामुळे तिथे मी बाल शिवाजीपासून सुरुवात केली आणि छत्रपतींची भूमिका साकारायला लकीली मला 2दा ती संधी मिळाली, पण ती तेवढी लोकांपर्यंत पोचली नसेल. आत्ता जी हे स्वराज म्हणून जो शो आहे DDचा, त्याच्यावर एक सिरियल आहे हिंदी, ज्याच्यात मी छत्रपती शिवाजींवरचा एपिसोड मी त्यात होतो.
पण अजून तरी पण डेफिनेटली आवडेल, म्हणजे आय वुड लव्ह टू डू इट. आणि निश्चितच आपण बघू सौरभला आणखीन वेगवेगळ्या ऐतिहासिक भूमिकांमधनं. पण नथुराम गोडसे नाटक आम्ही उत्सुक आहोत. मी नथुराम गोडसे बोलतोय साठी, आणि सौरभ गोखले ती साकारणार आहे. त्यामुळे पुन्हा जसं तो म्हणाला तसं कंपॅरिझन न घेता फ्रेश पार्टी घेऊन आपण येऊया आणि छान छान कमेंट्स त्यावर देऊया त्याला. आणि या नाटकासाठी आमच्याकडनं शुभेच्छा. थँक्यू सो मच.